बुलढाणा शहरातील वाढती वाहतूक आणि नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर आता पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे। विशेषतः बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाके फोडण्याच्या स्टंटबाजांवर थेट कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी दिला आहे। बुलढाणा शहरात वाढती वाहनांची संख्या आणि ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। याच पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। विना हेल्मेट वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास, वाहनांची कागदपत्रे सोबत न ठेवणे तसेच लायसेन्स बदलून मोठ्या आवाजात बुलेट चालवणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष नजर ठेवली आहे। विशेषतः काही तरुण बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून शहरात फटाक्यांसारखे आवाज करत फिरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून वाहतुकीतही अडथळे निर्माण होत आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्पष्ट इशारा देत अशा वाहनांवर थेट जप्तीची कारवाई केली जाईल तसेच चालक आणि वाहन मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले। दरम्यान शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि अचानक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। बुलढाणा शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढते वाहनांचे प्रमाण पाहता बुलढाणा शहरामध्ये ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात समस्या तयार होत आहे। त्या अनुषंगाने मी बुलढाणा शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की शहरातील ट्रॅफिकची समस्या सोडविण्यासाठी आपल्या सगळ्यांकडून मला सहकार्याची अपेक्षा आहे। ट्रॅफिकचे सर्व नियम हे नागरिकांकडून पाळले गेले पाहिजे यासाठी मी आग्रही आहे। त्याचप्रमाणे शहरामध्ये ट्रिपल सीट, विना हेल्मेट, विना कागदपत्रे, विना इन्शुरन्स, विना लायसन्स अशा पद्धतीने वाहने टू व्हीलर चालवण्याचा मोठा ट्रेंड आहे। तर यापुढे सर्व नागरिकांनी आवश्यक त्या वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून वेळोवेळी त्या संबंधाने चेकिंग देखील करण्यात येणार आहे। वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। तसेच या बुलढाणा शहरात एक समस्या वाहतुकी संबंधीची आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बुलेट हे सायलेन्सर काढलेल्या अवस्थेत मोठ्याने आवाज करणाऱ्या, फटाके फोडणाऱ्या या फिरवल्या जातात। तर यानंतर अशा प्रकारच्या बुलेट शहरामध्ये मिळून आल्यास संबंधित बुलेट या पोलीस स्टेशनला जप्त करण्यात येतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच बुलेटचे जे मालक आहेत, चालक आणि मालक या दोघांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। त्यामुळे मी आवाहन करतो की यापुढे बुलेट असतील किंवा कोणत्याही दुचाकी वाहने असतील हे ट्रॅफिकचे नियम फॉलो करूनच वापरावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद।